आता बघूया टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। राज ठाकरेंच्या स्वागतासाठी शिवतीर्थावर मनसैनिकांची मोठी गर्दी। मराठवाडा दौऱ्यानंतर राज ठाकरे मुंबईत दाखल। राज ठाकरे आणि महाराष्ट्र सैनिकांच्या नादी लागू नका, तुमच्या काळजीपोटी सांगतोय मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा। दाखवली ती चुणूक पुरेशी, आता सगळं थांबवा, मनसैनिकांनाही शांततेचं आवाहन। उद्धव ठाकरेंच्या ताफ्यावरील हल्ला प्रकरणात मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव मुख्य आरोपी, तर 2 वेगवेगळ्या एफआयआर मध्ये एकूण 44 जणांवर गुन्हा दाखल। काल नारळ फेकणारे दिल्लीच्या अब्दालीचे कार्यकर्ते होते। नारळ फेकण्यासाठी सुपारी, संजय राऊतांची टीका। मी बाळासाहेबांचा निष्ठावान कार्यकर्ता, मी सुपाऱ्या घेत नाही, राज ठाकरेंच्या करवली या टीकेवर संजय राऊतांचं उत्तर। तर कधी काळी राज ठाकरे पवारांच्या घराचे उंबरठे झिजवायचे असाही टोला। उद्धव ठाकरे आव्हाड मिटकरींच्या गाडीवर हल्ले झाले, ठाकरेंना हानी पोहोचू शकली असती, राज्यात प्रचंड दहशत, हल्लेखोरांची चौकशी झाली पाहिजे, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। सेबी अध्यक्ष माधवी पुरीबुच यांचा अदानी ऑफशोर संस्थेत हिस्सा म्हणून अदानी मनी सिफनिंग घोटाळ्यात कारवाई नाही, हिंडेनबर्गच्या नवीन अहवालात माहिती। हिंडेनबर्गच्या अहवालातील आरोप खोटे आणि बदनामीकारक, आमचा संपूर्ण व्यवहार पारदर्शक, अदानी समूहाने हिंडेनबर्गचे आरोप फेटाळला तर कागदपत्र सार्वजनिक करण्यास तयार, सेबी प्रमुख माधवी बुच यांची भूमिका। एवढं समोर येऊनही सरकार गप्प बसत असेल तर सरकार भ्रष्ट आहे, हिंडेनबर्गचा अहवाल समोर आल्यावर संजय राऊतांची टीका।